आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या 9 जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वर। राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज, अनेक ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता, तर राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाचाही अंदाज। राज्यात उष्माघाताचे एकूण 13 रुग्ण। सोलापूर, नंदुरबार, अमरावती आणि नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचं नुकसान। अमरावतीमधील अनेक भागात वीज पुरवठाही खंडित। लातूर जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेला पाटबंधारे विभागानं टाळं ठोकलं। पालिकेची 40 लाख रुपयांची थकबाकी। तेरणा प्रकल्पातनं निलंगा शहराला पाणी पुरवठा बंद। मराठवाडा कृष्णा सिंचन प्रकल्पातील नीरा भीमा बोगद्याचं काम रखडलं। धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर 2024 मध्ये कालव्यातनं पाणी येण्याचा मुहूर्त लांबणीवर। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, प्रमुखपदी योगी निरंजन नाथ। 2024च्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी योगी निरंजन नाथ यांची झाली निवड। धाराशिवच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रंगपंचमी अतिशय उत्साहात साजरी। महंत, पुजारी, भाविकांकडून देवीच्या गाभाऱ्यामध्ये रंगांची जोरदार उधळण। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव 4 एप्रिलपर्यंत बंद। मार्च महिन्याअखेर असल्यामुळे लिलाव बंदचा निर्णय।